त्या ठिकाणी काय घडलं असं विचारतात. हा प्रश्न काय युद्धावर गेलं तर युद्धच घडेल, परंतु हा प्रश्न का निर्माण झाला त्याचं शंकरानंदांनी सांगितलं की हे कुरुक्षेत्र आहे आणि ते कुरुक्षेत्र आहे ते धर्मक्षेत्र आहे. तिथं इंद्रादिकांनी तपस्या केलेल्या आहेत आणि असं जे काही त्या कुरुक्षेत्राचं वायुमंडल आहे, कदाचित त्यांना शंका येते की त्या ठिकाणी गेल्यानंतर हे जे माझे पुत्र आहेत दुर्योधनादिक दुर्बुद्धी, तिथं गेल्यानंतर त्यांना सद्बुद्धी सुचून त्या ठिकाणी त्यांनी हे युद्ध थांबवलं की काय, किंवा मुळातच धार्मिक असणारे पांडव त्या ठिकाणी केवळ राज्यलोभाने अशा प्रकारचा रक्तपात करणारं युद्ध करण्यापेक्षा आपण या ठिकाणी ह्या युद्धापासून परांगमुख होणं हेच चांगलं आहे असं त्यांना शंका येते आणि म्हणून हा प्रश्न विचारला. पण तो प्रश्न विचारलेला आहे तो संजयाला. त्यामुळं संजय म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियावर मनावर पूर्णपणे विजय मिळवलेल्या अशा महापुरुषाला या ठिकाणी हा धृतराष्ट्राने म्हणजे एका जीवाने म्हणजे आसक्त जीवाने हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून तो धृतराष्ट्र ज्याने देहाभिमान धारण केलेला होता, पण ज्यांनी देहाची असणारी इंद्रिय यांच्यावर विजय मिळवला अशा महापुरुषाला हा प्रश्न विचारला. म्हणून संजयाने त्यांना गीता सांगितली आणि ही गीता सांगत असताना पहिल्यांदा युद्धाचा जो आरंभ आहे त्या आरंभाचं वातावरण सांगितलं की त्या ठिकाणी संपूर्ण जे काही शंख वाजलेले आहेत, नंतर त्या ठिकाणी ह्या हत्ती घोडे यांचे खिंकाळी किंवा चित्कार आणि सगळं आता एकमेकावर बाण सोडण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा वेळेला अर्जुनाला या ठिकाणी अर्जुन भगवंताला म्हणतो की दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ नेऊन उभा केला. भगवंताने अशाच ठिकाणी रथ उभा केला की ज्या समोर भीष्मद्रोणादिक होते. त्यामुळं भीष्मद्रोणादिक आणि आपल्या बांधवांच्या विषयी स्वाभाविकपणे अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि यांना मारल्याने आपला अकल्याण होणार आहे अशा प्रकारची त्याची धारणा झाली. ती धारणा नीतिशास्त्रानुसार आणि धर्मशास्त्रानुसार आहे असा अर्जुनाचा गोड गैरसमज झाला आणि त्यामुळं अर्जुन ह्या युद्धापासून परान्मुख होऊ पाहत आहे. आणि त्यावेळेला भगवंतांनी त्याला थोडक्यात की क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्वम युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप असं त्याला या ठिकाणी सांगितलं. इतकंच नाही तर त्याची कान उघाडणी करण्याचा प्रयत्न केला की तू या ठिकाणी अशोचानन व शोचस्तोम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशचंती पंडिताः असंही त्याला उपदेश केला. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गीयमकीर्तिकरम अर्जुन असंही त्याला सांगितलं. परंतु तरीसुद्धा अर्जुन मात्र या निश्चयावर आलेला आहे की तो म्हणतो न योत्सेती गोविंद मुक्त्वा तुष्णीम बभूह, मी काही केल्या हे युद्ध करत नाही. तेव्हा भगवंतानेच हा प्रसंग आला कसा, युद्धासाठी अर्जुन या ठिकाणी आला आणि आता युद्धापासून परान्मुख होऊ पाहतो. हे घडलं का, ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपीत हेकुले स्नेहाती. ही अशा प्रकारची स्थिती पाहिल्यावर भगवान त्याला रागाने म्हणतात सरोष. परंतु ते कसं आईच्या रागावण्यात ज्याप्रमाणे प्रेम आहे त्याप्रमाणे भगवंताच्या रागवण्यात माझ्या अर्जुनाचं आत्यंतिक कल्याण कशाने होईल अशा प्रकारचा भगवान विचार करू लागले. आणि त्या विचारामध्ये की असं आहे की कोणालाही ज्या वेळेला हा मोह होतो तर त्या मोहाचे दोन प्रकार आहेत, एक साधारण मोह आणि एक असाधारण मोह. अर्जुनाला साधारणही मोह झालेला आहे, युद्धापासून मला पाप लागेल असा व्यक्तिनिष्ठ मोह त्याला त्याच्यापुरता झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट या सर्वात मूळ कारणाचा जर शोध घेतला तर त्यांनी काय माऊलींनी ओवी लिहिली की ते झालं ना तर ते त्या ठिकाणी त्याला अज्ञान आहे, आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान आहे आणि त्यामुळं हा मोह झालेला आहे. मग तो जो मोह आहे तो असाधारण अशा स्वरूपाचा मोह आहे. तेव्हा अर्जुनाचा साधारण मोहही दूर व्हावा आणि असाधारण मोहही दूर व्हावा. त्यांनी लिहिलं मला ऐकून येते नावे कहे सावे मरी गाजबज्जेही न धरावे तुझे अज्ञान हरावे लागे आधी. तर ह्या अर्जुनाचं
पहिल्यांदा अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान गेलं की हा साधारण मोह दूर होईल आणि त्याला ह्या युद्धासंबंधाने जी काही शंका आहे तिचंही समाधान करून आता त्याला तस्माद युद्धस्व भारत, युद्ध करणं कसं आवश्यक आहे ह्या दोन्ही गोष्टी सांगण्यासाठी परमात्मा या ठिकाणी प्रवृत्त झालेले आहेत. परंतु खरं काय आहे की कालच आपण पाहिलं, मुले कुठारा, एखाद्या झाडाचं तैशी काय पालवी जी आहे वरवर जर आपण खुडली आणि मुळाला पाणी दिलं तर त्या वृक्षाचा नाश कधी होत नाही, उलट तो आडव्या अंगाने फाकतो असं माऊली म्हणतात. तैशी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे, तरी कैशेनी नाशू उपजे तया वृक्षा. उदकाचे निबळे अधिके तो तैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे. या ठिकाणी अर्जुनाला जर हा मूळचा मोहाचं कारण असणारा अज्ञान ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अर्जुनाला समाधान प्राप्त होणार नाही किंवा त्याचा निश्चय, यथार्थ निश्चय त्याचा होणार नाही. म्हणून भगवान पहिल्यांदाच ती एक ओवी आहे की त्या ठिकाणी भगवान म्हणतात की अगोदर याचं अज्ञान हरायला पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं, जसा एखादा मांत्रिक आहे आणि एखाद्या माणसाला भूत लागलं तर ते कशा प्रकाराने उतरेल, किंवा एखादी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सुची निरवधी निदानीची, आणि ते कारण म्हणे हा उमजे आता कवने परी कैशेनी धीरू स्वीकारी, जैसा का दैसा ग्राहते पंचाक्षरी अनुमानिका. अशा प्रकाराने अर्जुन जो आपलं भगवान परमात्मा जे आहे ते विचार करतात. आणि आता त्याला पहिल्यांदाच सांगितलं की अर्जुना तू गोष्टी मात्र खूप करतो, आपल्या स्वतःच्या कृतीचं समर्थन करतो. म्हणून त्याला म्हणतात अशोचान अन्वशोचास्तोम प्रज्ञावादांश भाष्यसे गतासून गतासूंश्च नानु शोचंती पंडिता. या ठिकाणी जे पंडित आहेत म्हणजे जे ज्ञानवान पुरुष आहे, विद्वान आहेत, आत्मज्ञानी पुरुष आहेत, त्या आत्मज्ञानी पुरुषांचं पहिलं लक्षण आहे गतासून अगतासून. जिवंत असलेल्याबद्दलही ते शोक करत नाही आणि मेलेल्याबद्दलही ते शोक करत नाही. अगतासून आसून म्हणजे प्राण, अगतासून म्हणजे ज्यांचे प्राण गेले नाही असे, आणि गतासून म्हणजे ज्यांचे प्राण ह्या शरीरातून उत्क्रमण प्राणांचं झालेलं आहे असे. म्हणजे जिवंत असणारे कोणत्याही व्यक्ती आणि मृत झालेल्या कोणत्याही व्यक्ती यांच्याविषयी ज्ञानवान पुरुष कधीही शोक करत नाही. परंतु तू मात्र या ठिकाणी एका बाजूला शोक करत आहेस आणि एका बाजूला या ठिकाणी शास्त्राचे विचार तुला यथार्थ आकलन झाले असं समजून तू मला या ठिकाणी समजावून सांगत आहे. म्हणून म्हणतात की प्रज्ञावादांश भाष्यसे, प्रज्ञावाद म्हणजे बुद्धिमत्तेच्या गोष्टी अशा तू माझ्याबरोबर करत आहेत. आणि स्वतः तुझं वस्तुस्थिती पाहिलं तर अशोचान अन्वशोचा, ज्या गोष्टीचा शोक करू नये त्या गोष्टीचा तू शोक करीत आहेस, अशी तुझी वस्तुस्थिती आहे. पण अशी जरी वस्तुस्थिती असली तरीसुद्धा भगवान आता त्याला बोध करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत, सरसावलेले आहेत. आणि त्याला पहिल्या याच्यातमध्ये सांगतात की त्याचा साधारण मोह जो घालवायचा त्याचं कारण असं आहे की आत्मस्वरूप न कळल्यामुळं. मग जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने जर त्याला हे जगत भासत असेल, त्याला करता भोगता अशा प्रकारचा भ्रम होत असेल तर त्या भ्रमाचं निराकरण करताना तो भ्रम ज्या कारणाने झालेला आहे म्हणजे ज्या अज्ञानामुळं झालेला आहे, ज्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं झालेलं आहे त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्यासाठी भगवान प्रवृत्त होतात. आपली ही जी वैदिक सनातन भारतीय संस्कृती आहे हिच्यामध्ये तत्त्वज्ञानाचा सर्वात अधिक महात्म्य किंवा त्याला अधिक त्या तत्त्वज्ञानाचा गरिमा आहे. कारण एक आहे की मनुष्याला या ठिकाणी ह्या साधारण मोहाची निवृत्ती आत्मज्ञाना वाचून होत नाही. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते आयनाय. यासाठी आयनाय म्हणजे ह्या दुःखातून मोक्ष होण्यासाठी दुसरा कोणताच इलाज नाही, एकच इलाज आहे
तो म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान. आणि म्हणून भगवान अगदी या ठिकाणी सुरुवातीलाच अर्जुनाला आत्मज्ञान सांगण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत, की जेणेकरून त्याचा हा असणारा आत्मस्वरूपाविषयीचा अज्ञान आणि त्या अज्ञानकृत मोह म्हणजे त्याला त्याच्या ठिकाणी जी विलक्षण किंवा विपरीत अशी भावना निर्माण झालेली आहे की मी देह आहे आणि देहसंबंधी माझे आहेत आणि मी मारले तर हे मरणार आहेत आणि मी मारले नाही तर हे राहणार आहेत, अशा प्रकारची त्याची भावना झाली. आणि त्यामुळे त्याच्या कल्पना अशा वाढत गेल्या की त्याने काही कल्पना नीतिशास्त्राला धरून किंवा काही कल्पना धर्मशास्त्राला धरून अशा प्रकारच्या त्या कल्पनांचं तो अवास्तव समर्थन करीत आहे. तेव्हा हे सगळं पाहिल्यानंतर भगवान त्याला लवकरच सांगायला प्रवृत्त झाले की हे अर्जुना, न त्वेवाहम जातुनासम न त्वं नेमे जनाधिपहा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू शोक करायचं काहीच कारण नाही, कारण तू ज्याविषयी शोक करतो तर त्या शोक करणारे काय कधी आपण स्वतः, आपल्या समोर असणारे किंवा दुसरे, हे या ज्यांना आपण मध्यम पुरुषांनी बोध करायचा त्वम रूपाने किंवा इदम रूपाने किंवा सहा रूपाने ज्याचा दुसऱ्याचा बोध करायचा अहम रूपाने आपला, तर त्या ठिकाणी मी, तू आणि हे सर्व इमे जनाधिपहा हे कधी मरत नाहीत, हे कधी जन्मत नाही. म्हणजे आत्मा हा अनादी आहे आणि आत्मा अनंत आहे. म्हणजे अनादी आहे याचा अर्थ त्या आत्म्याला कधी जन्म झालेलाच नाही. म्हणजे त्यामुळं आत्म्याचा कधीच प्रागभाव नव्हता आणि आत्म्याचा कधीच प्रध्वंसाभाव होत नाही. आत्मा उत्पन्न झाला आणि मग नंतर त्याचा नाश झाला असं नाही. उत्पन्न झाला नाही म्हणजे याचा अर्थ तो अनादी आहे आणि त्याचा कधी नाश होत नाही, म्हणजे तो अनंत, अविनाशी, नित्य अशा स्वरूपाचा आहे. हे भारतीय संस्कृतीमध्ये एक ज्याला आपण म्हणतो अपूर्वता आहे की भारतीय संस्कृतीमध्ये वेद पहिल्यांदा मानवांना समाधानासाठी, दुःखनिवृत्तीसाठी उद्घोष करून सांगतो की या ठिकाणी तुम्ही मुळातच अमर आत्मे आहात. म्हणून या संस्कृतीमध्ये माणसांना हाक मारताना वेद काय म्हणतो, शृण्वन्तो अस्य अमृतस्य पुत्रः आये धामानि दिव्यानि तस्तुः. म्हणजे तुम्ही दिव्य देवलोकामध्ये निवास करणारे अमर आत्मे आहात, दिव्य अमर आत्मे आहात असं सांगतं. या ठिकाणी तुम्ही कधीही मरके आहात, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही लोकांतराचे भोग भोगणारे आहात, करते भोगते, सुखी दुःखी, जन्ममरण धर्मवान आहात, हे कधी सांगत नाही. वेदाचा संदेश सर्व मानवांना आहे की तुम्ही अमर आत्मेच आहात, तुम्ही स्वयंप्रकाश चिद्रूप आहात, तुम्ही घनीभूत आनंद स्वरूप आहात, एकमेवा द्वितीय अशा स्वरूपाचं तुमचं. आणि हे जर ज्ञान तुम्हाला कळलं तर तुम्हाला जगामध्ये दुःख स्वप्नात देखील तुमच्या पुढे येणार नाही. आणि जसं म्हणतात, हरू म्हणे नेनिजे जैसे देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हे जर आत्मतत्व तुम्हाला कळलं तर भगवान शंकर पार्वतीला सांगतात त्याप्रमाणे आपल्या जीवनात जोपर्यंत हे शरीर पात होत नाही तोपर्यंत हे ज्ञान झाल्यानंतर जे जीवन आहे ते जीवनमुक्त जीवन आहे. आणि त्या जीवनामध्ये जीवनमुक्तीचं विलक्षण सुख की ज्याच्यामध्ये कोणताही विषय तर नाही अशा प्रकारचं निर्विषय सुख आहे, ज्याच्यामध्ये भोक्तृत्व भ्रांती नाही, कर्तृत्व भ्रांती नाही, ज्ञातृत्व भ्रांती नाही. आगा नुसदेची काय ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जैसे, अशा प्रकारच्या अविनाशी सुखाची अनुभूती मानव मात्रांना यावी म्हणून या गीता रूपी मातेनं सगळ्यांना हा संदेश दिला. आणि सुरुवातीला सांगतात की कोणी असो, दुसरा असो, तुम्ही असो किंवा मी असो, हे सर्व जीवात्मे आहे किंवा ईश्वर आहे किंवा हे जड असणारं जगत आहे, यांचं जर तत्व आपण पाहिलं तर सर्वांचं तत्व एकच आहे आणि ते आत्मतत्व आहे. आत्मतत्वावर जीव, ईश्वर, स्थावर, जंगम, जड, चेतन हा सगळा आभास आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात आभाषिक वस्तूच्या येण्या जाण्याने, आभाषिक वस्तू येतात आणि जातात, परंतु त्यांच्या येण्या जाण्याचा परिणाम हा
त्या अनादी आणि अनंत असणाऱ्या, व्यापक असणाऱ्या आणि एकरूप असणाऱ्या, नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार असणाऱ्या, सच्चिदानंद घनीभूत असणाऱ्या अशा आत्मस्वरूपावर काहीच परिणाम होत नाही. हे खरं भारतीय संस्कृतीचं तत्त्वज्ञान आहे आणि हे तत्त्वज्ञान वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळं अपौरुष वेदाचं याला प्रामाण्य आहे. हे युक्तीनं अनेक प्रकारचे दृष्टांत उपपत्तीनं हे सिद्ध आहे. म्हणून या ठिकाणी युक्ती आहे आणि अनेक महापुरुषांनी ह्या अनुभवाला प्राप्त होऊन या ठिकाणी काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी, अशा प्रकारची ही अनुभूती आहे. आणि ही अनुभूती श्रुती, युक्ती आणि अनुभूती यांनी संपन्न असलेला जो महापुरुष आहे त्या महापुरुषाविषयी सांगितलेले आहे. आणि त्या अनुभूतीचं स्वरूप काय आहे तर नत्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपा. जातू मी कधीही उत्पन्न झालेलो नाही, तू कधी उत्पन्न झाला नाही आणि कोणतेच पदार्थ उत्पन्न झालेले नाही. हा उत्पत्ती आणि नाशाचा केवळ भ्रम आहे. न कश्चित जायते जीवा संभवश्य न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचित न जायते. ह्या ब्रह्म अनादि अनंत असल्यामुळे ते उत्पन्न झालं नाही आणि माया कार्य हे कल्पित असल्यामुळं, तो कल्पित पदार्थ किंवा मिथ्या असल्यामुळं हा मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी तो उत्पत्ती आणि नाश हा फक्त काय आहे, भ्रम आहे, भ्रांती आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. ही गोष्ट आपल्याला जर कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरीटी वस्तू होनी उठी कवनू एकजो, जर एखाद्याला अधिकारी पुरुषाला श्रीगुरूंनी जर सांगितलं तर तेवढ्या सांगण्यानेच त्याचा संपूर्ण भ्रम निवृत्त होतो आणि तो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा तृप्तीचा ढेकर देऊन जीवनमुक्त अवस्था तत्काल त्याला प्राप्त होते. आणि जर कोणाला काही प्रतिबंध असतील तर त्या पुरुषासाठी त्याला श्रवण मनन निधिध्यासन ह्या साधनाचा अवलंब करून आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या आत्मदर्शन करण्यासाठी त्याला श्रवण मनन निधिध्यासनादी प्रतिबंधानुरूप साधनं करावी लागतात. पण साधनं केल्यानंतर त्याला हा बोध असा आहे, याचा अध्याय शेवटी सांगतात, येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा शामंत कालेपी ब्रह्मनिर्वाणम मृच्छती. ही स्थिती मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी जरी आली किंवा किती जन्मानंतर ज्या क्षणी ही स्थिती येईल त्यावेळेला तो पुरुष कधी न विमुह्यती, त्याला कधीच मोह होत नाही. आणि स्थित्वा श्याम अंतकालेपी, आणि तरी तो जीवनमुक्त स्थिती देहपातापर्यंत प्रारब्ध कर्मानुरूप भोगतो. आणि ज्या वेळेला प्रारब्ध कर्म भोगून संपतं त्यावेळेला त्याला त्याच्या संचित कर्म ज्ञान समकालातच नष्ट झालेले असतात. क्रियमान कर्म त्याला असंगत्वबोधामुळं लागत नाही आणि प्रारब्ध कर्माचा भोगून संपवतं. त्याला आता कर्मच शिल्लक राहत नाही, त्यामुळं त्याला बीजभाजोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही अशा प्रकारचा हा जीवनमुक्त पुरुष देहपातानंतर विदेह कैवल्याला प्राप्त होतो आणि हा त्याचा शेवटचा जन्म असतो. न तस्य प्राणा उत्क्रामंती इह एव समविलियंते. त्याचे प्राण कुठं लोकांतराला जात नाही, त्या अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाशी तो एकरूप होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. अशा प्रकारचा जो उपदेश आहे, उपनिषद विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, त्या ब्रह्मविद्येचा उपदेश या ठिकाणी गीतेमध्ये भगवान म्हणजे वेदांताचा उपदेश ही आचार्यांनी भाष्य का लिहिलं तर प्रस्थानत्रयीमध्ये प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिताना गीता हा एक वेदांताचा ग्रंथ आहे. ही ब्रह्मविद्येचा हा ग्रंथ आहे. म्हणून या ठिकाणी हा ग्रंथ सांगण्यासाठी किंवा हे विचार किंवा हे सिद्धांत वेदांताचे सांगण्यासाठी भगवान प्रवृत्त झालेले. हळूहळू अर्जुनाला सांगताना त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा अर्जुनाला भ्रम, मनुष्याला अज्ञान कळलं पाहिजे. अज्ञान जर कळलं नाही त्याला, अर्जुन म्हणतो कार्पण्य दोषोपहत स्वभावा न चैतद विद्मः कतरन्नो न च एतद विद्मा. मी जाणीत नाही म्हणजे अज्ञान कबूल केलं की नाही, पण कबूल केल्यानंतरही पुन्हा भगवंताजवळ आपल्या बुद्धीचं स्वत्व जे ते पूर्ण टाकलेलं नाही. ज्या अर्थी म्हणतो न योत्से, मी युद्ध करणार
नाही असं म्हणतो, त्या अर्थी टाकलेलं नाही. मग भगवंताला तू जरी म्हणत असला ना अज्ञानी, तो तुला अज्ञानी नाही, तू ज्या अर्थी समर्थन करतो तुझ्या अंतःकरणात एक स्फुरण आहे की मला धर्मशास्त्राचे सिद्धांत कळलेले आहेत, मला नीतिशास्त्राचे सिद्धांत कळलेले आहेत, परंतु धर्माशी नीतीशी शेषभरी, धर्म आणि नीती यांचं सायुज्याने किती अनुष्ठान केलं तर चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. खरं जे रम्य समाधान म्हणतात ते प्राप्त होत असतं ते धर्माच्या अनुष्ठानाने नाही किंवा नीतिशास्त्राच्या सिद्धांताच्या पालन करण्याने होणार नाही. याची मर्यादा फक्त अंतःकरण शुद्धीपर्यंत आहे. अर्जुना तू सुमनु आणि शुद्धमती अनिंदको अनन्यगती पै गौप्यही तुझ प्रति तयाप्रती चावळी जे सुखे. हे जे अत्यंत इदंतु ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्य न स्वयवे, हे अत्यंत गुह्य ज्ञान आहे, गुह्याती गुह्य ज्ञान आहे आणि ते अशा अधिकारी पुरुषाला सांगतात तेव्हा मी तुला याचे सांगत आहे. पण तुला मात्र तू जरी समजत असशील तर या भ्रमात राहू नको की मी ज्ञानी आहे. या ठिकाणी तुला हे ज्ञान जे आहे अध्यात्मज्ञान, अध्यात्मविद्या विद्यानाम ज्याला म्हणतात त्याचं तुला ग्रहण करावं लागेल आणि ते मी तुला आता सांगत आहे. पहिली गोष्ट प्रज्ञावादांश भाष्यसे, तू बुद्धिमत्तेच्या गोष्टी करतो आणि अशोचान अन्वशोचा याच्यावरून फलबल कल्पे आहे की पंडिता धीराहा धैर्यवान पंडित जे आहे ते गतासून अगतासूनच न शोचंती, ते शोक करत नाही आणि तू मात्र शोकाला प्रवृत्त झालेला आहेस. याच्या ठिकाणी तुझा अज्ञान आहे, म्हणून त्या अज्ञानाचं हरण पहिल्यांदा केलं पाहिजे आणि त्यासाठी भगवान त्याला ठोस असा वेदांताचा सिद्धांत या ठिकाणी सांगतात की या जगात कोणतीही वस्तू उत्पन्न झालेली नाही आणि तिचा नाशही होत नाही. जसं तीच भाषा इथं ह्या भाषेत सांगतात की नत्वे वाहम जातू, जातू म्हणजे कधी न तू एव अहम न त्वम न इने जन्माधिपा न आसनीती न किंवा त्वम न अशी इति न अहम न आसम इति न, असं म्हणजे या जगामध्ये कोणतीच वस्तू जी आहे ती उत्पन्न झाली नाही, नाशे नाही, उत्पत्ती नाशाचा फक्त भ्रम होतो. जगात सर्व काही संपूर्ण हे विश्व, ह्या विश्वातले असणारे जीव किंवा सर्व असणारे जड चेतन वर्ग हा सगळ्यात ब्रह्मरूप आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, अवघे ब्रह्मरूप आणि रीता नाही ठाव, ही खरी स्थिती आहे हे त्याला समजावून सांगतात. आता त्याच्यावर ज्ञानोबाराय सांगतात म्हणजे माणसाला हे जे मरणाचं भय आहे ना, आता हा जो विचार आहे ना, हा सगळा विचार काय आहे, मनुष्याला दोन भय राहतात. जर शास्त्र संस्कार असतील तर त्याला मरणाची भीती आहे, म्हणजे आपलं जन्माचं सुद्धा त्याला काय वाटतं भय आहे. वास्तविक आहे माणूस मरणाची चिंता करतो की नाही, आहे की नाही? का तर मरणानंतर देह राहणार नाही, मरणानंतर देह राहणार नाही म्हणून मनुष्य शोकाला प्राप्त होतो की नाही. मग जर मरणानंतर देह न राहणं हे जर आपल्या शोकाचं कारण असेल तर देह जन्मापूर्वी होता का? नव्हता. मग मला पूर्वी देह नव्हता याचा कोणी शोक करतंय का? त्याचा शोक करत नाही. मग देह गेल्यानंतर त्याचा अभाव होणार आहे याचा तरी शोक करण्याचं काय कारण आहे? याचाही शोक करण्याचं कारण नाही. ते कृष्णमूर्ती ते काय आपलं वेदांतातले पारंपरिक वेदांत नाही, पण त्यांनी एक उदाहरण दिले कृष्णमूर्तींनी. आम्ही काशीला असताना एक प्रल्हाद शास्त्री होते, ते वाचायचे कृष्णमूर्तींचं. तर त्यांनी एक सहज सांगितलं की ते म्हणे एक मित्र दुसऱ्या कधी सांगितलं असेल, एक मित्र मरणासन्न होता तेव्हा त्याला दुसरा मित्र भेटायला गेला आणि तो भेटायला गेल्यानंतर तो म्हणला आपली शेवटीच भेट, आजची ही शेवटची भेट आहे, आता यानंतर मी तुला डोळ्यांनी दिसणार नाही, म्हणून त्याने रडायला सुरुवात केली. तर हा खूपच रडायला लागला. पुन्हा त्यांनी सांगितलं की आता तो काय म्हणत तुला मी परत दिसणार नाही. मग त्यांनी सांगितलं की आता तू का रडतो? त्यांनी सांगितलं आता तुला मी दिसणार नाही. आहे का नाही? तुला मी दिसणार नाही म्हणून मी आता रडतो. तर आता हे चुकीचं वाटतं की नाही? पण जर हाच जर अवच्छेदक पाहिला मरणानंतर न दिसणं, आहे की नाही, तर जन्मापूर्वी तरी कुठं दिसणं होतं. मग त्यावेळेला कोण शोक करतंय का? ह्या गोष्टी त्यांनी तर काशिकानंदाने असं लिहिलं की गीतेमध्ये हे गर्भवासाचं दुःख वगैरे याचा विचार आलेला नाही, ह्याच्याविषयी सांगितलेलं नाही. तेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना
काय सांगू गर्भीची यातना तुझं भोगिता नारायणा, मांस मळमूत्र दाना तुझं क्षणक्षणा ध्याता असे. आणि नंतर मद चालता प्रयाण काळी आस्था न दिसती जवळी, मृत्तिके मृत्तिका कवळी एकले मेळी संचिताचे. असं जे वर्णन केले ना त्यांनी सांगितलं की ही जी जाणीव आहे ना ही अगदी क्षणभरच होते. जन्माच्या वेळेला आणि मृत्यूच्या वेळेला क्षणभरच ही जाणीव होते. पण खरं जर आहे तर वास्तविक पाहिलं तर ह्या गोष्टींची काहीच जाणीव होत नाही. आणि ते म्हणतात गीतेमध्ये याला प्रमाण सांगता येत नाही असं त्यांनी सांगितलं. कारण गीता हा काय आहे, ब्रह्मविद्येचा ग्रंथ आहे. ब्रह्मविद्येचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा थोडीशी सुख होतं की नाही, थोडीशी झाली तर सहन करायची. बरं मनुष्य जेव्हा जन्माला आला कधीतरी त्याला आठवतं का सुखदुःखाचं? कधीच आठवत नाही त्याला की मला गर्भामध्ये अशा प्रकारच्या व्यथना झाल्या. बरं मेलेला जो मनुष्य आहे तो परत सांगायला येतो का? कधी सांगायला येत नाही. याला प्रमाण कोण आहे? शास्त्रच प्रमाण आहे. पण शास्त्र जेव्हा प्रमाण आहे तेव्हा तेच शास्त्र सांगतं की न कश्चित जे आहे ते जीवा, जीव उत्पन्न झाला नाही तर गर्भवासाचं दुःख कुठं त्याला. आणि त्याला मरणच जर नाही, तर जीवा मरण नाही स्वभावे, तर त्या ठिकाणी मरणाच्या दुःखाची चिंता करण्याचं सुद्धा कारण नाही. पुढं विषय येणारच आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा की आपला जन्म काय हां गर्भवासाचं दुःखाचं वर्णन नाही, हां पण त्याच्या अगोदरचं चिंतन आहे. म्हणजे काय? बाहेरून करण्याचं जन्म मृत्यू जराव्याधी दुःख दोष अनुदर्शन. हां हां आहे. जन्म मृत्यू जराव्याधी दुःख दोषानु दर्शनम. ही कोणत्या अवस्थेमध्ये? मोक्ष अवस्थेमध्ये. त्याला ते कशासाठी आहे? वैराग्य निर्माण होण्यासाठी. वैराग्य निर्माण होण्यासाठी, वस्तुनिष्ठता सांगण्यासाठी नाही. वस्तुनिष्ठता जन्म मृत्यू जरा व्याधी. जर ज्ञानवान जो पुरुष आहे त्याच्या दृष्टीने याच्यात दुःख आहे का? जन्म मृत्यू जरा व्याधीचाच अभाव आहे. म्हणजे जोपर्यंत त्यांनी लिहिलं हा अधिकारी जो आहे तो वेदांताचा अधिकारी कोण आहे? नित्यानित्य विवेक आहे. ज्याला सत्यमिथ्या विवेक नाही तो सत्यमिथ्या विवेक त्याला शिकायचा आहे. म्हणून अगोदर त्याला त्याच्यासाठी सर्व सांगितलं दोषानुदर्शन. म्हणजे त्याला ह्या भौतिक वस्तूंच्या ठिकाणी किंवा जन्ममरणाच्या ठिकाणी त्याला पहिल्यांदा अनित्यता कळली पाहिजे आणि दोषदर्शनही कळलं पाहिजे, नंतर पारतंत्र्यही कळलं पाहिजे. आणि असा जर नित्यानित्य विवेक ज्याला नाही तर तो पुरुष सत्यमिथ्याचा विवेक पुढे त्याच्याने होणार नाही. म्हणून नित्यानित्य विवेक पाहिजे. बरोबर आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम. हे असं जर केलं पुढं काय हां आसक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु. हे वैराग्यासाठी वर्णन केलेलं आहे. इथं याचा अर्थ गीता हे मानतच नाही मरणात दुःख असं नाही. पण गीता ह्या गोष्टीला फारसं काही महत्त्व देत नाही. याचा अर्थ का तोही शास्त्राचाच सिद्धांत आहे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण कोणत्या भाषेत सांगितलेलं आहे? ते आध्यारोपामध्ये सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी त्याचा अपवाद केलेला आहे. पुढे जाऊन त्याचा अपवाद केलेला आहे. सिद्धांत रूपाने ते सांगण्यात तात्पर्य नाही, एवढाच अर्थ घ्यायचा नाही का. तर आता ह्या गोष्टी सांगतात पहिल्यांदा की आता माऊली याविषयी सांगतात. अर्जुना सांगेन ऐक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती आशेख आदी करून नित्यता ऐशेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. खरं जर पाहिलं ना माणसाच्या जीवनातले जेवढे काही साधना किंवा जेवढ्या चिंता आहे ना, या सगळ्या चिंताच्या सर्वात मोठी चिंता मनुष्याला आहे मरणाची. मरणाचं जेवढं भय मनुष्याला आहे ना एवढं कोणालाच नाही. ज्याला आत्मा अमर आहे असं माहीत आहे परोक्ष रूपाने त्याला सुद्धा मरणाची भीती आहे की नाही. आणि बरोबर आहे ना, ज्याला आत्मा मी आहे असं माहीत नाही तर त्याला सुद्धा काय आहे मरणाचं भय. म्हणून सामान्यपणे संपूर्ण मानव समाजामध्ये याला मरणाच्या भयाला नाव काय माहिती का? अभिनिवेश नाव आहे. शास्त्रात योगसूत्रामध्ये त्याला अभिनिवेश असं म्हणतात मरण भयाला. त्यामुळं सामान्यपणे कोणताही मनुष्य असला तर तो मरणाला फारच घाबरतो. याच्यामध्ये आता ते मागे नाही का ते जक्कल सुतार त्यांना फाशी झाली तर त्यांना विचारलं की
आता तुम्ही हे का केलं असं विचारलं. त्यांनी सांगितलं आम्ही गीतेमुळं केलं. कोणते गीतेतलं कोणते श्लोक? तर इथंच नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकाः न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः. आम्हाला आत्म्याला जन्म नाही मरण नाही, त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही हे लोकांना मारणं वगैरे. म्हणजे जसं सामान्य लोक किडा मुंगीला मारल्या ढेकण मारल्याचं काही वाटत नाही, तसं त्यांना त्याचं काही वाटलं नाही. आणि ते कशामुळं? ते म्हणे आम्ही जी गीता वाचली आणि त्या गीतेमध्ये आत्म्याच्या अमरत्वाचा जो सिद्धांत आहे त्यामुळं काही आम्हाला वाटलं नाही. पण आता इथं जो कायदा आहे तो असा कायदा नाही. कालच कोणीतरी विचारलं होतं, इथं असा कायदा नाही का ब्रह्मज्ञानी पुरुषाला गीतेमध्ये सांगितलेलं आहे हात्वापि सैमान लोकांना हंती न निबद्धते. सगळ्या लोकांना तयाच्या प्रतिपदातू गडो त्रैलोक्याचा घातू परी तेने केले ही मातू बोलू नये. जर कोणी आता कोर्टामध्ये गेला आणि त्याला सांगितलं की तुम्हाला देहांताचे शासन तुम्हाला देते फाशीची शिक्षा, तर का केलं? तर आत्मा अमर आहे आणि मी ज्ञानी आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे आणि ब्रह्मज्ञानीने त्रैलोक्याचा घात केला तरी केला असं म्हणू नये, तुम्ही मला कशी शिक्षा फरमावता? तर आता इथं तसं चालणार नाही. हा कायदा काय ब्रह्मविद्येचा कायद्याचं हा कलियुग नाही, आंबेडकरचा कायदा आहे की नाही. त्या जकल सुतारला त्यांनी सांगितलं की याला तुम्हाला आता फाशीची शिक्षा आहे. मग आता त्यांचा आत्मा अमरच आहे की नाही. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, तसं त्यांना म्हटले तुम्हाला आता फाशीची शिक्षा आहे. मग त्यांना जेव्हा फाशीवर जायचं ना, तर त्यांनी काय तुमची काय इच्छा आहे वगैरे विचारली. त्यांनी काय खाणं बिणं काय मागितलं, त्याप्रमाणे झालं. आणि जेव्हा जायचं तर तेव्हा त्यांना जायचं म्हणलं त्याला उठताच येईना, तो गर्भगळीत झाला. तो कोण जे कलसुतार त्याच्यापैकी कोण होता तो गर्भगळीत झाला. त्याला ते 3 माणसांनी उचलून त्या फासावर लटकायला तिकडं त्याला न्यावं लागलं. का? आता कुठे गेला आत्मा? ऐकी नाही, आत्म्याचं अमरत्व आता कुठे गेलं? याचा अर्थ हा अभिनिवेश आहे, हा स्वाभाविक आहे. समजा कोणाला असलंही तर किमान अदृढ अपरोक्ष ज्ञान झालेला पुरुषसुद्धा मरणाला स्वाभाविकपणे घाबरणार. कारण काय, जीवा मरण नाही स्वभावे ही जरी वस्तुस्थिती असली तरी दुसरी गोष्ट अभिनिवेश जो आहे तो अभिनिवेश मरणाचे भय मनुष्याला निर्माण करतो. म्हणून जर मनुष्याचं मरणाचं भय सुटलं तर तो तो कोणतंही कर्म करायचं झालं. आता जे हे देशभक्त लोक जे आहेत ते फासावर लटकले. आता चाफेकर बंधू ते हसत हसत फासावर गेले, कारण आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत त्यांना माहीत होता. म्हणजे जर एखादा मनुष्य कर्म, उपासना किंवा तत्त्वज्ञान कशाहीमध्ये जरी प्रवृत्त झाला आणि जर त्याला आत्म्याच्या अमरत्व त्याच्या बुद्धीवर आरूढ झाला असेल तर तो स्वतःसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी भरपूर काही करू शकतो. ज्याला मरणाचं भय नाही त्याला मरणाचं भय असलं की मनुष्य कोणतीही कृती करताना घाबरत राहतो, भयाची भावना असते. आणि जर मी आत्मा आहे असं जर कळलं तर त्या हे ज्वर बाधती कैसे. म्हणून गीतेमध्ये पहिल्यांदा ह्या मरणाच्या भयातून मुक्तता व्हावी म्हणून आपलं वास्तव स्वरूप काय आहे ते सांगण्यासाठी भगवान प्रवृत्त झालेले आहे. नत्वम काय नत्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. याच्यातून बघा 3 गोष्टींचा, प्रथम पुरुषाचा उल्लेख केला, द्वितीय पुरुषाचा उल्लेख केला आणि तृतीय पुरुषाचा उल्लेख केला. बरोबर आहे ना. याचा अर्थ माणसाने स्वतःच्या शरीराबद्दलही शोक करायचा नाही, जो समोरचा आहे तुझ्याबद्दलही नाही, माझ्याबद्दलही नाही आणि त्याच्याबद्दलही नाही. म्हणजे कोणाबद्दल करायचा? मग फक्त शोक झाला तर कोणामुळं होईल? शोकाला कारणच नाही, शोक करायचाच नाही असा त्याचा अर्थ आहे, ऐके नाही. आणि हा शोक कधी होईल? जर मरण नाही असं जर ठरलं तर कोणाचाच बद्दल शोक होणार नाही. शोकाला विषयच नाही असं सांगायचं भगवंताला. शोकाला कोणता विषयच नाही. इथं प्रथम पुरुषाचा विषय नाही, द्वितीय पुरुष नाही आणि तृतीय पुरुष नाही आणि उत्तम पुरुषात शोकच नाही. आणि हे तिन्ही शोक जर निवारण करायचे असेल तर उत्तम पुरुषाचं आत्मत्वाने ज्ञान झालं पाहिजे. उत्तम पुरुषस त्वन्यः परमात्मा इति उदार होता. अशा प्रकारचा तो परमात्म्याचं जर आपल्याला यथार्थ ज्ञान झालं म्हणजे परमात्मा स्वरूपाचं अज्ञान निवृत्त होणं हे परमात्म्याच्या ज्ञानाची प्राप्ती आहे. तेथं अविद्या निवृत्ती हे स्थळ आणि तेने मोक्षोपादान फळ, या दोन्ही साधन केवळ ज्ञान अशा प्रकारचं सांगायचं. म्हणून
ह्याच्यावर भर दिला आहे. म्हणजे थोडक्यात काय, गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना आपल्या मनात एक आपण ज्ञानेश्वरीचं चिंतक आहे तर आपण तर आपल्याला मरणाचं भय काय आहे गेलं पाहिजे. मरण भय जे आहे, जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं का मरण माझे मरोणी गेले मज केले अमर, किंवा तुकाराम महाराज सांगतात आपुले मरण पाहिले म्या डोळा झाला तो सोहळा अनुपम्य. तर गीता हेच शिकवते. आणि ही गीता ज्याला आत्मसात होते त्याला मरणाचं भय त्याचं गेलंच पाहिजे, अभिनिवेश सुटलाच पाहिजे. आणि त्यासाठी ते सांगणारी ही गीता आहे. आणि ते सुरुवातीलाच सांगते प्रारंभाला की आता भगवान सांगतात अर्जुना सांगेना ऐक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुणी. काय हे, एक तर हे जे मरणाला घाबरणारे लोक आहे ना, हे जवळजवळ 4 वाकच आहे. शरीराच्या मरणाला मरण समजतात ना, शरीराचा नाहीसं होणं याला मरण समजतात. आणि शरीर गेलं की आपलं अस्तित्वच गमावलं असं समजतात. हे कोणाचं आहे, हे 4 वाकाचं आहे. हा 4 वाक आहे. या ठिकाणी भोगसुद्धा कोणाला पाहिजे, सगळे शरीराला, त्याच्यामध्ये असणाऱ्या बाकीच्या मनाचा वगैरे विचार नाही. हे पंचमहाभूताने बनलेलं शरीर, त्याच्यात चैतन्य निर्माण होतं. शरीर जेव्हा जातं हे घटक वियुक्त होतात तेव्हा त्या आत्म्याचाही शरीराबरोबर नाश होतो. शरीर रूपच आत्मा आहे किंवा अवयवांचा संघात, अशाच प्रकारची त्यांची कल्पना आहे. म्हणून ह्या कल्पनेला ह्या आपल्या वैदिक सनातन परंपरेत कुठेच थारा नाही की शरीरापुरतंच आपलं अस्तित्व आहे असं नाही. आपलं अस्तित्व पूर्वीपासून होतं आणि आपलं अस्तित्व कायम राहणार आहे. या ठिकाणी त्या लोकांना पुनर्जन्माचा सिद्धांत मानता येत नाही की त्या ठिकाणी मरण ते मुक्ती पाषांडाची. या ठिकाणी देह हा काय, देह तोची देव आणि देह तोची जीव, देह तोची देव, भजन ते भुक्ती, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाषांडाची पाखंडाची, अशा त्यांच्या धारणा आहेत. तर ह्या धारणांना कुठं स्थान नाही. बरोबर झालं का ते? देह तोची नाही, हे तिथं आहे. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा आणि यया पर्वती प्रमा ढळो नेणे असं सांगतात. आता इथं हे जे आपण चिंतन केलं याविषयी माऊली कसं सांगतात. माऊली या ठिकाणी एवढं ह्या अजून तर याचं खूप चिंतन आहे. प्रत्येक मधुसूदन सरस्वतीने सगळ्या अध्यायामध्ये हा अध्याय विस्ताराने लिहिलेला आहे आणि त्याच्या अनेक, पण एवढे जरी आपण विकल्पाचं चिंतन केलं तरी पदरात पडेलच काय असं नाही. पण माऊलींनी याच्यावर फक्त 4 ओव्या लिहिल्यात, पण 4 ओव्यामध्ये संपूर्ण सार सर्वस्व वेदांताचं सांगितलेलं आहे सिद्धांत रूपाने. कसं बघा, अर्जुना सांगेन ऐक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती आशेख आदी करून. ह्या ओळीत ह्या ओव्यांचं युग्म आहे ना, तर त्याच्यामध्ये सांगितलं हे अर्जुना सांगेन, मी तुला सांगणार आहे, तू ऐक, चित्ताचं एकाग्र करून ऐक. येथ म्हणजे या ठिकाणी जे आता ह्या युद्धामध्ये जमा झालेले आहेत ते आम्ही तुम्ही देख, आम्ही आणि तुम्ही म्हणजे तुम्ही सर्व, आणि हे भूपती आणि ह्या ठिकाणी असणारे इतर राजे लोक, हे आशेख म्हणजे संपूर्ण, आशेख आदी करुणी म्हणजे संपूर्ण असणारे हे राजे वगैरे आणि इत्यादी जे कोणी असतील सर्वच्या सर्व, हे नित्यता आयशेचे असोनी, हे नित्य आशेच आहेत. म्हणजे कोणत्या रूपाने नित्यता आशेच असून, म्हणजे अर्जुनाच्या मनात काय आहे, हे यांना जर मी मारलं तर हे मरतील आणि न मारलं तर हे राहतील. पण हे राहतील म्हणजे कशाने, शरीराने राहतील, आणि ते शरीर नित्य असंच आहे. ते शरीर काय आहे, नित्य असंच आहे, अशी अर्जुनाची काय धारणा. म्हणजे याच्यामध्ये हे कायम, मग मी नाही मारलं तर हे काय राहतील, कायम राहतील, राहणार नाहीत, पण त्याला असं वाटतं. म्हणून ते म्हणतात नित्यता आयशेचे असोनी, किंवा यांना जर मी मारलं तर निश्चित क्षया जाऊनी, मारलं तर निश्चित यांचा काय आहे, नाश आहे. म्हणजे शरीराचा नाश म्हणजे यांचा नाश आहे, आणि शरीराचं जगणं म्हणजे यांचं जगणं आहे, यांचं अस्तित्व आहे. असं जे तुला वाटतं ना, तर ते ना भ्रांती वेगळी करुणी दोन्ही
नाही. हे हा केवळ काय आहे? भ्रम आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? शरीराला मी समजणं आणि शरीराच्या उत्पत्तीनं माझी उत्पत्ती आणि शरीराच्या नाशाने माझा नाश, असं जे समजूत आहे, ही समजूत म्हणजे काय? भ्रांती वेगळी करून, भ्रांतीशिवाय वेगळी करून म्हणजे भ्रांती वाचून, दोन्ही नाही. दोन्ही नाही. दोन्ही नाही म्हणजे काय नाही? नित्यताही नाही आणि याचा नाशही नाही. म्हणजे आपण मनुष्याने जर ठरवलं शरीराला नित्य करायचं, तर नित्य शरीराच्या ठिकाणी त्या शरीराला तो नित्य किंवा अमर कधीही करू शकत नाही. आणि शरीराच्या नाशाने आत्म्याचा नाश होतो असं जर म्हणत असेल तर ही धारणा त्याची कधीही सत्य ठरवू शकत नाही. मग आता सगळ्या लोकांच्यात पडिली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हण. सगळे लोक तर सत्यच म्हणतात. हा मनुष्य मरण पावला, त्याचा नाश झाला, हा जन्माला आला, असं त्या शरीराला अनुलक्षून सगळे म्हणतात. परंतु ज्ञानोबरायांच्या दृष्टीने हे काय आहे? ही फक्त काय आहे? हा भ्रम आहे. म्हणजे उत्पत्ती नाश हा भ्रम आहे. उत्पत्ती नाश हा भ्रम आहे. उत्पत्ती होत नाही आणि नाशही होत नाही. उत्पत्ती नाश हा भ्रम आहे. कुठं आपल्याला सिद्ध होतं? आपण कालच विचारसागरात पाहिलं. रज्जू सर्पामध्ये ऐके नाही, आपण काय म्हणतो? सर्प उत्पन्न झाला, बरोबर ना? सर्प उत्पन्न झाला आणि रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्पाचा नाश झाला. खरा सर्पाचा नाश झाला का सर्प उत्पन्न झाला का सर्पच नाही? नसलेल्या सर्पाचा उत्पत्ती आणि नाशाचा जो काही आपण एवढा उटारेटा केला, हा काय भ्रमातच केला का? काय का तो भ्रमच आहे? याच्यात काही शंकाच नाही, आहे की नाही? जसं रज्जू सर्पाचा आहे तसंच या ठिकाणी आत्मस्वरूपावर या देहाचे उत्पत्ती नाश हा एक काय आहे? भ्रम आहे. आणि कोणता? देहाचा उत्पत्ती नाशाबरोबर माझाच उत्पत्ती नाश होतो असं मानणं हा भ्रांती वेगळी करून दोन्ही नाही असं सांगतात. आता पुढं, हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. पण इथं तर आपल्याला सगळं चाललं काय? उपजे ते नाशे आणि नाशेले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा असं सांगतात. हे तर आडगाड गे. हा ध्रुवम जन्म जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद अपरिहार्यर्थे न त्वम शोचितुम अर्हसी. आता पुढे येणार आहे. तर या ठिकाणी जन्म आणि मरण हे हा विचार तर आपल्या सगळ्या लोकांच्या मध्ये रूढ पडलेला आहे. आणि असं असताना सुद्धा ते म्हणतात उपजे आणि नाशे, हे जे उत्पत्ती आणि नाश आहेत हे कशामुळे दिसतात? मायावशे दिशे. हे केवळ मायेमुळं आपल्याला या ठिकाणी दिसतं, मायेच्या योगाने दिसतं. उपजने आणि नाशे हे आत्मस्वरूपात होत नाही. आणि ज्या ठिकाणी आपल्याला भ्रम होतो त्या भ्रमाला कारण कोण आहे? अविद्या, अज्ञान. अज्ञानामुळं किंवा मायेमुळं हे दिसतं. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. तत्वता जी वस्तू आहे म्हणजे जी वास्तव आहे ते अविनाशच आहे. म्हणजे आत्मा जो आहे तो अविनाश आहे. आणि त्या आत्म्यावर ह्या शरीराच्या जन्ममरणाचा भ्रम त्या आत्म्यावर होतो. कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही, त्याला अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान कोण आहे? आत्मा. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळं आत्मा आणि माया यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध होतो, तेव्हा या ठिकाणी उत्पत्ती नाशाचा भ्रम होतो, आहे की नाही? आता हे रज्जू सर्पाचं जरी दृष्टांत घेतला आपण तर आपण काय म्हणतो? हे रज्जूच्या स्वरूपाचं अज्ञान आहे. ते अज्ञान काय आहे? त्रिगुणात्मक आहे. आणि त्या त्रिगुणात्मक अज्ञानामुळं त्याच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आणि तमगुणाचा परिणाम सर्प ही झाली. आपल्याला अगदी बरोबर पडतं की नाही? आणि मग एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की मग काय होतं? त्या सर्प आणि सर्पाचं ज्ञान ही युगपत निवृत्त होतात अधिष्ठान ज्ञानाने. हे सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतं की वेदांताच्या चाललेल्या आहेत, आहे की नाही? असे आहेत. परंतु वेदांत जाऊन सांगतो आणि आपणही पाहिलं तर आपल्याला दिसू शकतं की ज्या वेळेला आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळेला सर्प आणि सर्पज्ञान निवृत्त होतात का सर्प आणि सर्पज्ञानाची सिद्धी होत नाही? आपल्याला जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा आपण काय म्हणतो? सर्प अगोदर नव्हता, नंतर नाही, आणि मधल्या काळात दिसला तेव्हा पण तो सर्प त्या ठिकाणी नाहीत. मग त्या सर्पाची तुम्ही काय म्हणतात? उत्पत्ती कशी झाली? मानली का नाही? कशामुळे झाली?
त्या रज्जुपही चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञान त्रिगुणात्मक आणि त्याचा हा परिणाम झाला आणि त्या अज्ञानाचा परिणाम हा सर्प आहे. फार इतक्या व्याख्या सांगतो ना. परिणाम म्हणजे काय काय सांगतो? उपादान कारणाच्या समान स्वभावाने आणि अन्यथा रूप त्याला म्हणतात परिणाम, आहे की नाही. आणि तो पुन्हा म्हणे रज्जूचा काय आहे? रज्जूचा काय आहे? विवर्त आहे. आता विवर्त कुठून आणला तुम्हाला समजावून सांगतो. म्हणतो अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात? विवर्त. वाटतं काय वेदांताचं चिंतन चाललंय, अगदी काय भाषा बोलतो, आहे की नाही. अज्ञानाचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असा हा सर्प उत्पन्न झाला. त्याला दोन कारण आहेत. विवर्तोपादान कारण चैतन्य आहे आणि बरोबर ना. विवर्तोपादान कारण काय आहे? चैतन्य आहे. आणि परिणामी उपादान कारण कोण आहे? अज्ञान, आहे की नाही. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने त्या अधिष्ठानाचं आपल्याला ज्ञान झालं, तेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर हे पदार्थ सिद्ध होतात. काही यांची सिद्धीच होत नाही. मग आत्तापर्यंत केलेला हे काय धात्रीला सांगितलेल्या कथेसारखं होतं की काय? धात्रीने सांगितलेल्या कथेसारखं होतं की नाही? होतं ना. तसंच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा काय आहे? केवळ त्या ठिकाणी आपण काय केला? बरं तो संबंध कसा काय आला? चैतन्य आहे स्वयंप्रकाश, आहे की नाही. अज्ञान आहे जड. अहो त्यांचा संबंध येणं शक्य नाही. पण आम्ही काय म्हणला? त्यांचा संयोग संबंध नाही, त्यांचा समवाय संबंध नाही, त्यांचा तादात्म्य संबंध नाही, बरोबर आहे ना. त्या विशेषण भाव संबंध नाही. पण संबंध झाल्याशिवाय तर संगती सांगता येत नाही. मग आम्ही कोणता संबंध सांगितला? आध्यासिक तादात्म्य संबंध. आता जेव्हा कळतं तेव्हा आध्यासिक तादात्म्य संबंध तरी होता का त्याचा? का संबंधच नव्हता? का कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, अशा प्रकारची स्थिती आहे की नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात की हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे. मायावशे दिशे हे म्हणायला सुद्धा ती माया फक्त मानलेली आहे का असलेली आहे? मानलेली. ती सुद्धा कशासाठी? प्रतीतीची संगती सांगण्यासाठी लागली. तेव्हा प्रतीती कोणती? जगताची प्रतीती. ज्या वेळेला खरं अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा जगताचीच सिद्धी होत नाही. तर जगताच्या कारणाच्या ठिकाणी सिद्धी होईल का? का त्या ठिकाणी कार्यकारण भावसुद्धा मिथ्याच आहे. कार्यकारण भावसुद्धा मिथ्याच आहे. आणि अधिष्ठान अध्यस्त ही सुद्धा केलेली काय आहे? कल्पनाच आहे. आणि त्याला जे अधिष्ठानत्व प्रदान केलं ही सुद्धा काय आहे? कल्पना. ते कसं आहे? अवाच्य, आहे की नाही. ते काय त्याचे 13व्या अध्यायात ओवे आहेत त्याप्रमाणे ते काहीच नाही. केवळ काय आहे? केवळ आहे. ते काय? केवळ आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा ह्या दृष्टीनं भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की बाबा हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे. येथे केवळ मायेचा संबंध झाला म्हणजे दिसतं. मग आता कोणता संबंध नाही? मग संबंध कोणता सांगितला? आध्यासिक तादात्म्य संबंध असा संबंध सांगितला. आणि जर तुम्हाला जेव्हा अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होतं किंवा त्या ठिकाणी त्याचं मिथ्यात्व ज्ञान होतं की अधिष्ठानाचं ज्ञान आणि मिथ्यात्व ज्ञान हे काय होतात? युगपत होतात. आणि त्यावेळेला ह्या पदार्थाची सिद्धी होत नाही आणि फक्त अधिष्ठानच उर्वरित राहतं. आणि ते अधिष्ठान उर्वरित राहतं म्हणजे ते अधिष्ठान, राहिलेलं अधिष्ठान सोला विषय करत नाही, अन्याला विषय करीत नाही, अन्याला विषय होत नाही. अशा प्रकारचं हे ज्ञान जेव्हा खरं भाग्यवानाला ज्याला होईल त्याच्या दृष्टीनं काय आहे? एरवी तत्वता वस्तू जे असे, एरवी तत्वता जी वस्तू आहे ती कशी आहे? अविनाशाची आहे. आणि ती अविनाश असणारी जी वस्तू तेच आपलं स्वरूप आहे. तेच आपलं. कालच आपण पाहिलं की जागृती स्वप्न अवस्था ज्या आहेत त्या अवस्थांचा परस्परांचा काय आहे? व्यतिरेक आहे. परंतु त्याच्यामध्ये आत्मा मात्र काय आहे? अनुश्युत आहे. आणि त्या अवस्थांमध्ये किती आल्या गेल्या तरीसुद्धा जी त्याचा अधिष्ठान आत्मा, त्या आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही किंवा त्याचा कोणाची संबंध होत नाही. कारण संबंध होण्यासाठी सत्ता एक असायला पाहिजे. त्या सत्ता काय आहे? भिन्न आहे. आणि जर ज्याला म्हणतो आपण पारमार्थिक अशा अधिष्ठानावर कल्पित असणारी, म्हणजे त्याला कोणती सत्ता म्हणतो? प्रातिभाषिक सत्तेचा का कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. इतकंच नाही तर दोनच सत्ता अस्तित्वात आहेत, एक पारमार्थिक आणि एक प्रातिभाषिक. कारण ज्याला आपण व्यावहारिक सत्ता म्हणतो ती तत्वता काय आहे? प्रातिभाषिकच असल्यामुळं त्याला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचे लाभहानी कधी होत नाही. हा विचार जर मनुष्याने केला
तर हे उपजे आणि नाशे ते मायावश्य दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची वस्तू. तत्वता काय आहे? अविनाशच वस्तू आहे. केवळ आत्मवस्तू जी आहे ते अविनाश आहे. आपलं स्वरूप हे आत्मवस्तू जरी किती अविनाश असले, मी आत्मा आहे असं जर नाही कळलं तर मला पुन्हा मरणाचं भय आहेच आहे की नाही. म्हणून ते हे चाललेलं चिंतन कोणाचं आहे? माझं आहे. माझ्या आत्मरूप अशा माझं चिंतन चाललेलं आहे. असं जर केलं तरच माणसाला निदान पूर्ण नाही गेली तर विरळ तरी होईल, आहे का नाही? विरळ तरी होईल. म्हणून म्हणतात एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. आता पुढं जे सांगितलंय हे खरं माऊलींचं हृदय आहे. माऊलींना आपल्याला इथपर्यंत न्यायचं आहे. म्हणून ते सांगतात जैसे पवने तोय हलविले. इथे युग्म ह्या वयांचं. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवनके जन्मले म्हणो येतेथ. इथं तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा. आक्षेपार्थाने विचारतात की जैसे ज्याप्रमाणे पवने तोय हलविले. पवन म्हणजे वारा. वाऱ्याने त्या ठिकाणी तोय म्हणजे पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये हालचाल होते, चंचलता येते. आणि ते पाणीच काय होतं? वाऱ्याचा आणि पाण्याचा संबंध झाला की तरंगाकार झाले. ते तरंगाच्या स्वरूपाला प्राप्त होतं. तरंग दिसू लागतात, आहे की नाही? परंतु तरी कवन के जन्मले म्हणून येते. तिथं कवन जन्मले. सांगा तुम्ही, कवन जन्मले. तुम्ही म्हणणार तरंग जन्मला, आहे की नाही? हां. आणि पुन्हा के जन्मले. कुठं जन्मलं? पाण्यामध्ये तरंग निर्माण झाला. तर ते म्हणतात कवन के जन्मले. हे तेथ म्हणोये. तिथं म्हणता येईल का? कवन जन्मले, तरंग जन्मला. कुठं जन्मला? पाण्यामध्ये तरंग जन्मला. असं तुम्हाला म्हणता येईल का? कारण तरंगामध्ये काय व काय भूमी जळावरील तरंग, तरंग उदकाचे अंग, बरोबर ना? किंवा हा उदक हा वेगळा नव्हे, तरंग वेगळा. हे फक्त तुमच्या वाणीतच आहे की नाही? पाण्यावर तरंग उत्पन्न झाला. हे तरंग आणि हे पाणी. तरंग आणि पाण्यामध्ये भेद आहे. पाण्यावर तरंग उत्पन्न झालेला आहे आणि त्याने तो पूर्वी पाणी होतं आणि त्या पाण्यापासूनच हा तरंग उत्पन्न झाला. आणि तरंग का उत्पन्न झाला? तर त्या पाण्याचा आणि वायूचा संबंध झाला. आता बोलीभाषेत हे सगळं बोलत असंच बोलतो की नाही आपण? मग तिथं माऊली मात्र म्हणतात कवन के जन्मले म्हणो येते. तिथं कोण जन्मलं आणि कसं कोण जन्मलं आणि कुठं जन्मलं याविषयी तुम्हाला सांगता येईल का? माऊलींच्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या, सांगता येणार नाही. आता आम्ही तर सांगतोच ना, पाण्याच्या ठिकाणी तरंग उत्पन्न झाला. पाण्याचा ठिकाणी जी लाट उत्पन्न झाली त्याला कारण आहे पाण्याचा आणि वायूचा संबंध झाला, आहे की नाही? आणि मग त्या पाण्यावर लाट उत्पन्न झाली. तिला लाट म्हणतात. ज्याच्यावर उत्पन्न झाली त्याला पाणी म्हणतात. कारणाचा शोध घेताना कारण कोण आहे? तर वाऱ्याचा संबंध आहे असं तुम्ही म्हणतात. माऊली सांगतात हे, आहे की नाही? मग आता असं जर पाहिलं तर आपल्याला हे सांगता येईल का? सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. कारण काय? सांगा बरं. आता तरंग झाला नाही का? धडधडीत दिसतो ना आपल्याला. हा, तरंग झाला तरी पाणीपणात काय उन्हा आले का? भूमीवरील तरंगू ना, जळावरील तरंगू जरी धाविनला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने. किती जरी तरंग धावत सुटला तरी भूमीला सोडून कुठं जाईल का? त्यांनी किती जरी झालं पाण्याला सोडून तरंग नावाचा पदार्थ कुठंतरी राहील का? तसं आपल्या आत्मस्वरूपाला सोडून हा जरी किती विस्तार झाला तरी तो विस्तार आत्मस्वरूपाला सोडून स्वतंत्र त्याला आहे का? कोणत्याही कार्याला अधिष्ठाना वाचून अध्यस्त म्हणजे कार्य म्हणजे अध्यस्त कार्य सगळं अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ताच नाही. आणि ज्या पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसते तो पदार्थ तत्वतः अधिष्ठान रूपच असतो, आहे की नाही? मग आता हे जे तुम्ही बोलले हे काय फुकट गेलं का? की वायूचा संबंध झाला, बरोबर ना? मग आम्ही तुम्हाला विचारतो तरंग वायूत आहे का तरंग पाण्यात आहे?
हा तरंग वायूतही नाही, तरंग पाण्यातही नाही. पण तुम्ही आम्हाला विचारलं तरंगाची काय संगती, आम्ही सांगितलं वाऱ्याचा आणि पाण्याचा काय झाला संबंध. तरी सुद्धा आम्ही माऊली विचारत का म्हणू येत म्हणता येईल का, म्हणता येत नाही. कारण का नाही म्हणता येत? कारण पाण्याच्या दृष्टीनं पाहिलं तर पाण्यात तरंग झाला तेव्हा हे पाणीच आहे, आणि वायू जेव्हा थांबला तेव्हा पाणी काय झालं, सपाट झालं, तेव्हाही त्या ठिकाणी पाणीच आहे. आणि पाणी ज्या वेळेला तुम्हाला तरंगाकार भासलं तेव्हाही ते काय आहे, पाणी. म्हणून माऊलीने त्याचं काय लिहिलं, हे वर्णन कोणत्या ग्रंथातलं आहे? सगळं अमृतानुभवातलं आहे की नाही? मग हा आत्मयाच्या भाका न पडीची दुसरी रेखा. जरी हे विश्व तर सगळ्या विश्वामध्ये जरी तो भरून पुरून उरला असला तरी त्या ठिकाणी त्या परमात्म्या व्यतिरिक्त दुसरी कोणती भाषाच बोलता येत नाही. मग तुम्ही म्हटले की नाही की पाण्याचा संबंध झाल्यावर तरंग झाला. पाण्याचा संबंध झाल्यावर त्या आपलं वायूचा संबंध झाल्यामुळं पाण्याच्या ठिकाणी तरंग झाला. ही तुम्ही जी कारणमीमांसा दिली त्या कारणमीमांसेमध्ये पाण्यामध्ये काही बदल होऊन झाला का बदल न होता झाला का पाणीच राहिलं त्या ठिकाणी? मग पाण्याच्या जर काही बदल होत नसेल आणि तरंग किंवा लाटाच्या रूपाने जर तुम्हाला काही आनंद मिळत असेल तर त्याला आम्ही कशाला नाही म्हणू? ऐके नाही ऐक्या ते मुद्दल न डळे आणि साजरेपणाचा लाभू तरी मिळे आणि तरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी. ऐके नाही, पाण्याने काय केलं, आपणच तरंग म्हणजे पुष्प झालं आणि त्या पुष्पाचा सुगंध आपणच आपला घेतला का दुसरी वस्तू तयारच झाली नाही, दुसरी वस्तू तयारच झाली नाही. तसं तुम्ही काय म्हणता, अधिष्ठान आत्म्याचा आणि मायेचा काय झाला संबंध झाला आणि त्याच्यातून हे सगळं कार्यरूप जगत उत्पन्न झालं असं तुम्ही म्हणता. काही तुमचं म्हणणं फक्त बोलण्यापुरतंच आहे का वाचारंभण आहे? वाचारंभण. कारण अधिष्ठानात जर काही विकार निर्माण करू शकला असतं तुमचं जे संबंध झालेला तर बरोबर आहे, पाण्याचं पाणी पण काही गेलं असतं तर तुमच्या वायूचा काही उपयोग होता. तसंच या ठिकाणी मायेचा आणि ब्रह्माचा जो संबंध आध्यात्मिक तादात्म्य संबंध सांगून हे जगदरूपी कार्य होतं असं तुम्ही जे सांगता की त्यामध्ये देहादी व्यष्टीच्या दृष्टीने देहादी प्रपंच किंवा समष्टीच्या दृष्टीने हा जगदाभास हा जरी सगळा होत असला तरी अधिष्ठानाची काही लाभहानी करून होतो का? अधिष्ठानाला सोडून होतो का? अधिष्ठानात होतो का? अधिष्ठाना वाचून होतो का? का तो पदार्थच वाचारंभण मात्र आहे, फक्त वाणीत बोलण्याचा आहे, दुसरा काही नाही. वाचारंभणम विकारो नामधेयम. आणि ही गोष्ट माऊली या ठिकाणी सांगतात. हां मला तरंग पण आहे का नाही हे उदकाशी काही प्रतिभासे. उदकाला कधी कळतं का? पाण्याला विचारलं तर ते जेव्हा भलं तैसे जेव्हा पाहावं तेव्हा ते काय आहे, पाणी पाणी पाणीच आहे. अशा प्रकाराने तरंगाकारे न जन्मेची तरंग लोपे न निमेची ना. तरंगाचा लोप झाला तर ते काही नाहीस होत नाही, तरंग झाला म्हणून काही ते जन्माला येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जीवा जन्म मरण नाही स्वभावे. जीवाला कधी जन्मही नाही आणि मरणही नाही. हे आपल्याला हे तत्त्वज्ञान आपलं हे सांगतं. वेदांत आपल्याला हे शिकवतो की जन्म आणि मरण ह्या गोष्टीचा विचार करण्यासारख्याच नाही. जन्म मरणच नसेल तर गर्भवासाचं दुःख किती होतं याचा विचार होईल का? हे सुद्धा काय आहे, वाचारंभणच आहे. आणि मरणाचा एका वेळेला 1,00,000 विंचू चावल्याच्या वेदना होतात, आहे की नाही? पण कोणाला होतात? आत्म्याला होतात का त्या देहाला होतात? बरं गर्भवासाचं दुःख मानलं तर दुःखाची कल्पना कुठे? देहाच्या ठिकाणी का आत्म्याच्या ठिकाणी? मग त्यामुळं चिंता कोणती करावी? आता पुढं अर्जुन सांगणार आहे की बाबा मला दुसरं काय वाटत नाही, पण मला ह्या जन्मामध्ये यांना जर मारल्यानंतर हे पुन्हा जन्माला येतील आणि मग त्यांना गर्भवासाचं दुःख तरी भोगावं लागेल की नाही? पुन्हा त्यांना मरणाचं दुःख, आता मी मारल्यानंतर मरणाचं दुःख त्यांना होईल की नाही? बरं एवढं करून ते पुन्हा जर जन्माला आले तर त्यांना हे बाल्य तारुण्य हे सुद्धा काही थोडं आहे का? याच्यामध्ये त्यांना कितीतरी दुःख भोगावं लागेल. परंतु कोणत्याच रीतीनं मध्ये जर जन्माला आले तर त्यांच्या कर्माने येतात. त्यामुळे जसं कर्म असेल तसं त्यांना फल मिळणारच आहे. तू नाही मारलं तरी आणि मारलं तरी. आणि जे गर्भवासादिकांचं दुःख आहे ते दुःख जर तत्वता पाहिलं तर ते नाहीच आहे.
ते तत्वता नाही. मरणाचं दुःख नाही, जन्माचं दुःख नाही, कारण आत्मेच्या स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणात मुळातच नाहीत. म्हणून अर्जुनाला सांगतात की येरवी हे उपजे आणि नाशे ते मायावश्य दिशे, येरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. जैसे पवने तोया हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवन के जन्मले म्हणू येते. तर कोण कुठं जन्मलं सांग बरं, सांगता येईल का? अर्थात नाही. आता सांगतात तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. वायूचे स्फुरण ठेले. आता समजा हवा जी वाहत होती वायू आणि त्याचं स्फुरण म्हणजे चलनवलन ते थांबलं, उदक सहज सपाट झाले आणि आता ते पाणी स्थिर झालं. तर आता काय निमाले विचारी पा. म्हणजे आता इथं काय निमाले म्हणजे काय लय पावलं सांगा. तुम्ही म्हणा तरंग लय पावला. तरंग लय पावला का पाणीच पाण्यात लीन झालं? पाणीच पाण्यात लीन झालं. दुसरा पदार्थ होता का तरंग म्हणून? का पाण्यालाच फक्त तरंग असं नाव दिलं होतं? का पाणीच पाण्यामध्ये लीन झालं? पाण्याचाच पाण्यामध्ये लय झाला. लय झालं का पाणीच होतं आणि पाणीच आहे? का लय झालं हे सुद्धा पाणीच पाण्यात लीन झालं हे म्हणणं सुद्धा काय आहे? वाचारंभण आहे. आणि तरंग हे नाव ठेवणं सुद्धा काय आहे? आणि तरंगाचं आपल्या कारणामध्ये लय सांगणं हे सुद्धा काय आहे? वाचारंभणच आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात तेचे वायूचे स्फुरण ठेले, वायूचं चलनवलन थांबलं, उदक सहज सपाट झाले किंवा सपाटले असा पाठ आहे. आणि उदक जर त्या ठिकाणी जर सपाट झालं म्हणजे स्थिर झालं तरी तर मग आता काय निमाले. आता या ठिकाणी काय लय पावलं? विचारी पा. अर्जुना तो विचार. अर्जुन काय म्हणेल? काय विचार करायचा? पाणीच होतं, पाणीच पाण्याच्या ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी हे फक्त काय आहे? नाम मात्र आहे, वाचारंभन आहे. फक्त वाणीनं बोलायचंय, वस्तू मात्र नाही. वंध्यापुत्र आहे की नाही? वंध्यापुत्राच्या लग्नाचा हिशेब करा असं जर म्हणलं, अहो वंध्यापुत्र नावाचा पदार्थच अस्तित्वात नाही, त्याच्या लग्नाचा काय हिशेब करायचा? तेव्हा आमच्या बुद्धीला कशाला असं विचारता? आमच्या दृष्टीनं त्या पदार्थाचा लयही होत नाही आणि त्याची उत्पत्ती होत नाही असा सिद्धांत या ठिकाणी सांगतात. हे जर विचार आहे ना आपल्याला इतके दृढ ठोस असे विचार आणि स्वतः भगवान मुखाने सांगतात आणि ते सर्व वेद पण आपल्याला तेच सांगतो. आणि भगवान म्हणजे सांगणारे कोण आहे? यस्य निश्वसितम वेद. वेद त्याचे निश्वास आहेत, पण ही काय आहे त्याची? जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी आणि तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलीला स्वमुखे. या ठिकाणी जर बारकाईने पाहायचं झालं तर बघा, सॉक्रेटिसला ज्या वेळेला त्याला बरंच आपण अनेक वेळा विचार केलेला आहे. सॉक्रेटिसला जेव्हा देहदंडाची शिक्षा झाली ना तर त्याला एक जालिम विष द्यायचं ठरलं. तेव्हा तो कोणत्या त्याला काय म्हणतात? जल्लाद. तो त्या ठिकाणी ते विष वाटायला लागला आणि सूर्यास्तापर्यंत गेला पाहिजे असं सांगितलं. म्हणून त्या राजाज्ञेप्रमाणे तो वाटायला लागला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं म्हणे. त्याला पाणी आल्यावर त्या सॉक्रेटिसची नजर गेली. त्याने विचारलं का म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलं? ते म्हणे तुमच्यासारख्या थोर महात्म्याला मी थोड्याच वेळात हे तो विष वाटत होता तर हे विष देणार आहे. म्हणे मग काय होईल? तर ते म्हणे हे विष घेतलं म्हणजे तुम्ही मरणार असं त्यांनी सांगितलं. अरे म्हणजे मला मरण आहे. त्या सॉक्रेटिसला ह्या वेदांताचा अपौरुषीय वेदाचा स्पर्श नाही. त्यांनी केवळ अनुमानावर चिंतन करता करता देहाहून माझं काही स्वरूप भिन्न आहे का काय, तर त्याचा निश्चय झाला मी म्हणजे देह नाही, देहाहून भिन्न असताना मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान तर त्याला तत्वमसी महावाक्याशिवाय होणं शक्य नाही. केवळ आत्मा देहाहून निराळा आहे आणि त्या आत्म्याला मरण नाही. ह्या देहालाच मरण आहे, आत्म्याला मरण नाही. आणि देहाच्या मरणाने आत्म्यावर कोणताही परिणाम होत नाही एवढी त्याची धारणा असल्यामुळं तो म्हणला ते लवकर आण. मग तो म्हटला लवकर आण, मला मरण म्हणजे काय ते पाहू दे तरी. म्हणजे याचा अर्थ मी मरणाचा सुद्धा द्रष्टा आहे. तुकाराम महाराजांनी म्हणणं विशेष नाही. तुकाराम महाराज म्हणतात किंवा मरण माझे मरून गेले हे विशेष नाही. तुकाराम महाराजांना परंपरा आहे वैदिकाची, वेदाचा आश्रय आहे, परंतु त्याला कुठलाच आश्रय नाही. मग अशा वेळेला आपण जर गीतेचं चिंतन करून आपण जर मनाला भ्यालो आहे की नाही तर आपण काय गरीब दरिद्र श्रीमंत बापाची दरिद्री मुलं आहेत आहे की नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.
गुलाबराव महाराज म्हणतात की ही जी श्रुती आहे ना वेद तो सुषुप्त श्रुतीतलं श्रुती आहे आणि गीता जी आहे ही जागृत श्रुती आहे. कारण भगवंतानी भगवंताचं बरळणं सुषुप्ती अवस्थेमध्ये तर ते म्हणजे वेद आहेत. आणि आता इथं रणांगणामध्ये जागृत सावध रीतीनं भगवान सांगतात म्हणून ही जागृत श्रुती आहे. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेश.